नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आहे नवरात्राचा चौथा दिवस, चौथी माळ आणि आपलं चौथं नातं. आपल्याकडे ना मराठीत एक म्हण आहे, माय मरो मावशी जगो. येस, आज आपण ह्याच गोड नात्याबद्दल बोलणार आहोत, मावशीच्या. आईच्या पेक्षा थोडस जास्त प्रेम जी आपल्यावरती करते आणि आईच्या नकळत आपले सगळे हट्ट पुरवते, पण कुठे चुकलो तर आपल्याला तितक्याच हक्कानी धपाटा देते अशी मावशी. आईपेक्षा जास्त प्रेम करते हे मी मुद्दाम म्हंटल, कारण मी ते अनुभवते. एखादी गोष्ट आईकडे मागायला गेली ना, आई आधी नाही बाई आत्ता नाही घेणार आहे, हे आहे ते आहे. पण तीच गोष्ट मावशीकडे मागितली ना की ती गोष्ट मिळून जाते. कशी मिळते, काय मिळते, आईला ती कशी कन्व्हिन्स करते हे काही माहिती नाही, पण ते नातच तसं आहे. ही जाणीव केव्हा झाली माहितीये? जेव्हा मी मावशी झाले तेव्हा. हो, हे नातं खूप स्पेशल आहे, खूप गोड आहे. कारण मावशी या शब्दातच सगळं आहे की मासी, मा जैसी हिंदीतला शब्द आहे, पण त्याच्यामध्ये त्या नात्याचा गमक आहे, त्या नात्याचा मतितार्थ आहे. मा जैसी, जी आई सारखीच आहे, म्हणूनच तर ती आई सारखं प्रेम आपल्यावरती करते. कदाचित काकणभर जास्तच प्रेम आपल्यावरती करते. सो आजच्या या नवरात्राच्या चौथ्या दिवशी थँक्यू म्हणूया त्या सगळ्या समस्त मावशांना. आणि हो, त्यांना आनंदाने मिठी मारूया आणि त्यांना सांगूया, खरंच मावशी तू खूप स्पेशल आहेस आणि तू आहेस म्हणून मी आहे. आणि हे आपल्या दोघींमधलं इतकं गोड नातं सुद्धा आहे. धन्यवाद.